आपल्याला असे फ्लावर्स बनवून घ्यायचे आहेत। याचा आपल्याला फ्लॉवर पॉट बनवायचा आहे। तो मी आधी बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। असे वेगवेगळ्या कलरचे फुलं बनवून घ्यायचे आणि त्याच्यापासून फ्लॉवर पॉट बनवायचा। तर आपण परत आणखीन एक वेगळा कलर घेणार आहेत। तर सुरुवातीला नॉट बनवून घ्यायचे। कोणत्याही कलरचे बनवा, फक्त चमकी लोकर वापरा, म्हणजे छान दिसतात चमकी लोकरमध्ये फुलं। 60 चेन करायच्यात, 60 चेन करून घ्यायच्या आधी। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 53 54 55 56 57 58 59 60 चेन केल्या बघा। तर त्याच्यावरच्या 1 2 3 4 आणि 5 चेन सोडायच्या आणि 6व्या चेनवर डबल क्रोशा करायचा आहे। सुईवर दोरा घेतला आपण एक वेळा आणि डबल क्रोशा केलाय। परत 1 2 3 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी जो आपला पहिला डबल क्रोशा आहे त्याच ठिकाणी आणखीन एक डबल क्रोशा करायचा। परत खालच्या 1 आणि 2 चेन सोडायच्या, त्या 60 चेनवरच्या 2 चेन सोडायच्या आणि तिसऱ्या चेनवर डबल क्रोशा करायचा। परत 3 चेन करायच्या आणि डबल क्रोशा करायचा। असंच आता पूर्ण चेनवर करून घ्यायचं। 1 2 सोडायच्या खालच्या, परत एक डबल क्रोशा, परत 3 चेन, त्याच्यातच आणखीन एक डबल क्रोशा। असंच आता पूर्ण चेनवर करून घ्यायचं आहे। तर शेवटी बघा 3 चेन राहतात, त्या 2 सोडायच्या आणि तिसऱ्यावर डबल क्रोशा करायचा। परत 1 चेन करायची, हे फिरवून घ्यायचं। अशा प्रकारे तयार होतं याचं झिगझॅग। फिरवून घ्यायचं आणि याचे आपण 3 चेन केलेल्या आहेत वरती, त्या 3 चेनवर आपल्याला 8 डबल क्रोशे करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 आणि ह्या 3 चेनच्या मध्ये हा जो खांब, 2 खांबाच्या मध्ये जो स्पेस आहे, जागा आहे मध्ये, तिथं स्लिप स्टिच घ्यायचं, म्हणजे डायरेक्ट सुईतून दोरा बाहेर काढायचा, स्लिप स्टिच करायचा। परत पुढच्या 3 चेन आहेत त्याच्यावर 8 डबल क्रोशे करायचे। 1 2 3 4 5 6 7 8
परत या दोन्हीच्या 2 खांबाच्या मध्ये एक स्लिप स्टिच करायची। परत पुढच्या 3 चेनवर 8 डबल क्रोशे करायचे। अशा पाकळ्या तयार होतात बघा इथं। त्यात आपल्याला हे पूर्ण याच्यावर करून घ्यायच्यात अशा पाकळ्या। मी आता करून घेते बाकीच्या। अशा प्रकारे इथं तयार होते। पूर्ण याच्यावर पाकळ्या करून घेतल्यात मी। आता याचा हे शिवायचं। ही कट करताना दोरा कट करताना थोडासा लांब कट करायचा आणि याच्यात आपल्याला सुई ओवून घ्यायची। आणि या साइडनं जिथून आपण सुरुवात केलेली आहे तिथून हे बघा, हे पाकळ्या अशा सरळ सवाशा घ्यायच्या। असं उलटं पकडायचं नाही, सीधं पकडायचं आणि असं गोल फिरवत फिरवत त्याला फुलाचा आकार द्यायचा। असं गोल फिरवायचं त्याला। अशा प्रकारे घट्ट धरायचं आहे, सोडायचं नाही, कारण सोडलं तर परत ते सगळंच निसटून जातं। आणि आपण याच्यात दोऱ्यात सुई ओवून घेतलेली त्यांना आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। ही पूर्ण सगळे खालचे प्रत्येक ह्याच्यातून यायला पाहिजे सुई। फिरवून फिरवून सगळ्या बाजूनी शिवून घ्यायचे। हा दोरा पॅक होऊ द्यायचा नाही मध्ये, कारण हा आपल्याला नंतर शेवटी लागतो गाठ बांधायला। तो असंच ठेवायचा मोकळा। आणि मग नंतर या दोन्हीची मिळून असं व्यवस्थित शिवून झालं बघा। सगळ्या पाकळ्या व्यवस्थित बसल्यात आणि असं फूल आपलं छान तयार झाले। मग नंतर हे दोन्ही दोऱ्याची मिळून गाठ मारायची। चांगल्या 3-4 गाठी मारून घ्यायच्या। आणि हा एक्स्ट्राचा जो दोरा आहे राहिलेला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे असं फ्लावर आपलं तयार झालंय। अशा आणखीन बनवून घ्यायचे वेगवेगळ्या कलरचे, किंवा तुम्हाला मधलं एक आणि कडचे सेम कलर पाहिजे असतील तर तसं पण बनवू शकतात तुम्ही। बघा असे वेगवेगळ्या कलरचे बनवलेत। अशा प्रकारे मी कुंडी बनवणार आहे। मी तुम्हाला या फ्लावर पॉटची लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील। थँक्यू फॉर वॉचिंग।